आणि आम्हाला सांगा की लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालावरून आता प्रत्येकजण जे आहे त्याची गणितं मांडतोय, हे कितपत योग्य आहे? हे सूत्र पुढे विधानसभेमध्ये कंटिन्यू होईल असं वाटतं आपल्याला? 1% पण राहत नाही. एखाद्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही जिंकलो म्हणजे त्या ठिकाणी आपल्या उमेदवाराला तेवढे मतं भेटन असं गृहीत धरणं म्हणजे मूर्खपणाच ठरेल. तुम्ही विधानसभाचे उमेदवार बदलतं, निवडणूक बदलतं, तिथले सगळे प्रश्न बदलतात. मला तर 4 अनुभव आहे. म्हणजे मी स्वतः उभं राहिलो होतो, मला 45,000 मतं भेटली होती लोकसभेला माझ्या मतदारसंघात. आणि मी त्याच्या 3 महिन्यानंतर उभं राहिलो, मी लोकसभा हारल्यानंतर विधानसभेत. मला तिथं 60,000-70,000 मतं भेटले. एवढा बदल झाला. मागच्या वेळेस जामठेला 20,000 मतं भेटले होते आणि विधानसभेत मी राहिलो, मला 85,000 भेटले माझ्याच मतदारसंघातलं 3 महिन्याच्या फरकानं. तर हे सगळ्या इकडे हे असे गणितं लावणं म्हणजे मूर्खपणाच ठरेल. हे गणितं कुठंच जुळत नाही.